विद्यार्थ्यांनो, परीक्षेला काही वेळेला अशा पद्धतीने एखादी आकृती दिली जाते आणि प्रश्न विचारला जातो की पुढील कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्यांक अपूर्णांक दर्शवतो. तर अशा वेळेला काय करायचं? दिलेल्या आकृतीतील पहिल्यांदा समान भाग किती आहेत ते पाहायचं. ओके, आता इथं आकृती दिलेली आहे, याचे समान भाग किती केलेले आहेत पहा. समान भाग, हे सगळे समान भाग आहेत. मग किती आहेत समान भाग बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे एकूण समान भाग किती आहेत? आपण एकूण भाग कुठे मांडतो? छेदस्थानी. कुठे मांडतो? छेदस्थानी. आता या 9 भागापैकी रेखांकित केलेले भाग विचारलेत बघा. हा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. रेखांकित केलेले भाग विचारलेत की न रेखांकित केलेले भाग विचारलेत? रेखांकित केलेले भाग. कोणते भाग विचारले तिथं? रेखांकित. मग या आकृतीत किती भाग रेखांकित केलेले आहेत बघा? 3. म्हणजे या आकृतीवरून कोणता आपला अपूर्णांक तयार होईल? 3/9. पण हा पर्याय इथं उत्तरात आहे का? 3/9 आहे. मग याचा सममूल्य अपूर्णांक आपण कशा पद्धतीने सममूल्य अपूर्णांक करतो? अंशाला किंवा छेदाला भागल्यानंतर किंवा अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर काय होतो? सममूल्य अपूर्णांक तयार होतो. आता इथं 3/9 आपण काय करूया? 3 न भाग घालूया. 3 न भागूया ना. 3 ला भागितल्यानंतर 3 1 3 3 त्रिक 9. मग कोणता अपूर्णांक मिळाला आपल्याला? 1/3. इथं आहे का पर्याय? म्हणून या आकृतीतील रेखांकित भाग आहे 3/9 आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक कोणता मिळाला आपल्याला? 1/3. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता मघाची आकृती आणि ही आकृती दिसायला आकृत्या सारख्या आहेत पण भाग सारखे आहेत काय पहा. इथं आकृतीचे एकूण भाग किती दाखवलेले आहेत? 9. पण रंगवलेले भाग बघा. प्रत्येक चौरस जर का आपण विचारात घेतला तर त्या प्रत्येक चौरसाचा पुन्हा 2 भाग केलेले आहेत. केलेत की नाही? मग मगासारखं जर का आपण समान भाग घेतले, 9 समान भाग घेतले तर इथं अर्धे अर्धे चौरस रंगवलेले आहेत. मग अशा पद्धतीची गणित सोडवताना थोडे अवघड जातात. मग काय करायचं अशा वेळेला? तर अशा वेळेला आपण पण काय करायचे? दिलेल्या आकृतीचे आणखीन समान भाग करायचे. म्हणजे बघा, इथं प्रत्येक चौरसाचे आणखीन 2 भाग दिलेत. इथं भाग दिलाय का? इथं आपण भाग करूया. इथं भाग करूया. इथं दिलेला आहे भाग. इथं भाग दिलेला आहे. इथं भाग देऊया. मग आता सांगा बघू, आकृतीत समान भाग किती झालेले आहेत? प्रत्येकाचे 2 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. एकूण समान भाग झाले किती? 18. आणि आता रंगवलेले भाग काढता येतील की नाही आपल्याला? कारण की विचारलंय आकृतीतील रेखांकित केलेल्या भागाचा अपूर्णांक दर्शवा. हा, आता रेखांकित केलेले भाग कोणते आहेत बघा. 1 2 3 4 5. इथं एकच धरणार का? इथं 2 भाग रंगवलेत. 6 7. म्हणजे रेखांकित केलेले भाग किती आहेत? 7. म्हणजे अशा पद्धतीने जर का आकृती परीक्षेला विचारली आणि त्याचे जर का समान भाग नसतील तर सुरुवातीला आपण कोणती आयडिया वापरायची? दिलेल्या आकृतीचे पहिल्यांदा समान भाग करायचे आणि समान भाग केल्यानंतर त्यातले भाग ठरवायचे. रेखांकित केलेले भाग विचारलेत की रेखांकित न केलेले भाग विचारले. लक्षात आला? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? ह्या आकृतीचा कोणता अपूर्णांक दर्शवतो? पर्याय क्रमांक 4 7/18. आतापर्यंतच्या आकृतीत आपण काय पाहिलं होतं? भाग समान केले होते. त्यात रंगवलेले भाग सुद्धा समान सारखे दिसत होते. पण ही आकृती बघितल्यानंतर आपल्याला कन्फ्युज व्हायला होतं. काही भाग तिरके रंगवलेत, काही भाग आडवे रंगवलेत, काही भाग उभे रंगवलेत. दिसतंय ना? प्रश्न आहे, आकृतीतील रेखांकित केलेल्या भागाचा अपूर्णांक शोधा. तर अशा वेळेला जर आपण बारकाईने या आकृतीचं निरीक्षण केलं तर या आकृतीतील मुख्य भाग किती केलेले आहेत बघा. आकृतीतील मुख्य भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 प्रमुख भाग केलेले आहेत. आणि जर आणखीन ऑब्झर्व जर का तुम्ही केला तर प्रत्येक भागाचा
या भागाचा केवढा भाग, हा पूर्ण भाग आहे, त्याचा केवढा भाग रंगवलेला आहे पहा. यातील अर्धाच रंगवलाय. हा आणि हा भाग पूर्ण रंगवलेला आहे. म्हणजे प्रत्येक आकृतीचे त्यांनी प्रत्येक भागाचे पुन्हा अर्धे अर्धे भाग घेतलेले आहेत. मग एकूण मुख्य भाग 8 आहेत. 8 चे पुन्हा आपण अर्धे अर्धे भाग घेतले तर किती भाग होणार? 16. अगदी बरोबर. किती भाग होणार? 16. आणि 16 भागापैकी रंगवलेले भाग बघूया आता. 1 2 3 4 5 6 7. 7/16. म्हणून या आकृतीचं उत्तर काय आलं? रेखांकित केलेला भाग किती आहे? 7/16. म्हणजे अशा प्रश्नांच्या वेळेला आकृती विचित्र दिसली म्हणून गोंधळून जायचं नाही. आकृतीचं नेहमी बारकाईने निरीक्षण करायचं. त्या आकृतीत मुख्य भाग किती दिलेले आहेत आणि त्या भागाचे पुन्हा भाग केलेले आहेत का हे ऑब्झर्व करायचं. एकूण दिलेले भाग असतात ते छेदस्थानी लिहायचे आणि रेखांकित भाग कुठे लिहायचे? अंशस्थानी लिहायचे आणि आपला अपूर्णांक इथं तयार होतो. लक्षात आलं? अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर घाबरायचं नाही. ओके.